प्रिय छात्रों, पाठ पढ़ने से पहले हम एक कहानी से शुरुआत करेंगे। बच्चों, समाज में बहुत सारे लोग ऐसे काम कर अपना देश को सुधारने के लिए बहुत काम किया है। भारत आजादी होने के बावजूद बहुत कष्ट में था। आजादी पाने से पहले हमारा देश एक दुर्ग्रस्त बन गया था। उसको सुधारने के लिए अनेक महापुरुषों ने इस धरती पर जन्म लिया है। उसमें कबीरदास हो, सूरदास हो, तुलसीदास हो, रविदास हो, स्वामी विवेकानंद हो, अनी बेसेंट हो, है ना, और राम मोहन राय, है ना, जयंत सरस्वती, आत्मानंद पांडुरंगा, है ना, ये सभी ने अपने समझता के द्वारा उन्होंने क्या किया, जो सामान्य जनता को उजाड़ने का काम किया है, उसको प्रकाश रोशनी को देने का काम किया है। सो बच्चों, हमारे देश में प्लेग जैसे महामारी बीमारियां फैल गई थी। प्लेग जैसे रोग बीमारियां फैल गई थी। तब बहुत सारे लोग मर चुके। तब स्वामी विवेकानंद ने उस रोग को, उस बीमारियों को दूर करने का बहुत प्रयत्न किया। और एक स्त्री तो एसोफिकल सोसाइटी के संस्थापक की अनी बेसेंट जी ने भी बड़ी तन्मयता से कुष्ठ रोगों की बीमारियों को भी बड़ी तन्मयता से सेवा की मूर्ति बनी है। सो बच्चों, हम सभी भी दूसरों को मदद करने के लिए हम एहसास होना चाहिए, अनुभव होना चाहिए कि दूसरों को मदद करें, सहाय करें। जब हम सहाय करेंगे तब हमारा भी सहाय होगा। इसलिए बच्चों, कभी जो बहुत सारे विचारों को सताने का प्रयत्न करते हैं, समाज सुधारक भी ऐसे हैं ना, देखिए आज हम ऐसे विचारों को प्रदान करने के लिए, प्रस्तुत करने के लिए हमारे सामने हिंदी के वाणी के डिक्टेटर से ही प्रख्यात कबीरदास जी के दोहे को आज हम जानकारी प्राप्त करेंगे। कबीरदास जी को वाणी के डिक्टेटर कहा जाता है। वाणी के डिक्टेटर मात्र सर्वाधिकारी नोता मात्र सर्वाधिकारी और मात्र साಕು ಸಮಾಜವನ್ನು ತಿದ್ದುವಂತದ್ದೇ ಆಗಿತ್ತು। ಅಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಒಂದು ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಖಾಂತರ ಅವರು ಸಮಾಜವನ್ನು ಬದಲಾಯಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿರುವುದು। ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಕಬೀರ್ ಕೆ ದೋಹೆ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರವಚನ ಮಾಡುವ ಕಬೀರ ದೋಹೆಯ ಒಂದು ಪರಿಚಯವನ್ನು ಹೇಳಿಬಿಟ್ಟು शुरू करते। सो कबीरदास वाणी के डिक्टेटर के नाम से ही प्रख्यात है। सो इनका जन्म 1398 में हुआ। सो उनके माता पिता नीरू और नीमा नामक मुसलमान दुल्हा परिवार में उनका पालन पोषण हुआ। नीरू और नीमा, नीरू एंड नीमा, ಅದಕ್ಕೆ ವಾಷಿಂಗ್ ಪೌಡರ್ ನಿಮ್ಮ ಮಾಡಿದ ಕರ್ಮ
क्या था, एक एडवर्टाइजमेंट आता था, है ना, ये जैसे नीरू और नीमा नामक एक मुसलमान दंपति, जो उनका धर्म था, जो धोबी थे, वो धोबी जुलाहा दंपति थे, वो जुलाहा दंपति ने के गोद में कबीरदास का जन्म हुआ। कबीरदास की ग्रंथ में सहजता और निर्भीकता का संदेश हमें दे सकते हैं। ನಿರ್ಭೀಕತಾ से ನಿರ್ಭಯವಾಗಿ ಸಹಜವಾಗಿ ಮಾತನಾಡುವಂಥದ್ದು, ನಿರ್ಭಯವಾಗಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಅವರ ಧೈರ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಕಾವ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಗುಣ, ಅವರ ಕಾವ್ಯದ ಪ್ರಮುಖ ಗುಣ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ನಿರ್ಭಯವಾಗಿರುವಂಥದ್ದು ಕಾವ್ಯ ನೋಡ್ತೀವಿ, ಸಹಜವಾಗಿರುವಂತಹ ಕಾವ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. इनकी वाणी में समाज सुधार की भावना कूट कूट कर भरी है। ಇವರ ಒಂದು ಏನು ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸುಧಾರಣೆಯ ಬಗ್ಗೆನೇ ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ಹೇಳಿರುವಂಥದ್ದು ನೋಡಿದ್ವಿ. ಬಡೇ ದಾರ್ಶನಿಕ ಕವಿತೆ, ಅವರು ತುಂಬಾ ದಾರ್ಶನಿಕ ಕವಿಯಾಗಿದ್ದರು. ಅಂದ್ರೆ ದಾರ್ಶನಿಕ ಕವಿ ಅಂದ್ರೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು विचारವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. सो कबीर की काव्य बुद्धि और हृदय का संगम है. ಕಬೀರದಾಸ ಅವರ ಕಾವ್ಯವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಬುದ್ಧಿ ಮತ್ತೆ ಹೃದಯಗಳ ಸಂಗಮ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವೇ ಬಡೆ ಸಂತ ಕವಿತೆ, ಅವರು ನಿಜವಾಗಿಯೂ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರಾಗಿದ್ರು, ಹಾಗೆ ಸಂತ ಕವಿಯಾಗಿದ್ರು, ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರು ದಾರ್ಶನಿಕರಾಗಿದ್ದು, ಸಂತ ಕವಿಗಳಾಗಿದ್ದು, ಒಳ್ಳೆಯ ಕಾವ್ಯ ಬರಹಗಾರರಾಗಿದ್ದು, ಒಳ್ಳೆ ನೀತಿಯ ಹೇಳುವಂತರಾಗಿದ್ದು, ವಾಣಿಗೆ ಡಿಕ್ಟೇಟರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಮಾತಿನ ಮಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ, ಮಾತಿನ ಮಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಾತಿನ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿದ್ರು. ಹೀಗೆ ಅನೇಕ ಗುಣಗಳನ್ನ ಇವರ ಕಾವ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಸೊ जीवन नीति के धर्म गुरु भी कहता है. ಇವನ ಜೀವನದ ನೀತಿ ಧರ್ಮದ ಕವಿ ಗುರು ಅಂತ ನಾವು ಜೀವನದ ನೀತಿ ಧರ್ಮದ ಗುರು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕಬೀರದಾಸ ಅವರನ್ನು ನಾವು ಕರೆಯುವುದು. ಹಾಗೆ ಮಕ್ಕಳ ಇವರು ರಚಿಸಿರುವಂತಹ ಒಂದು ಗ್ರಂಥ ಇದೆ, ಒಂದೇ ಗ್ರಂಥಕ್ಕೆ ಬೀಜಕ್, ಹೌದಿಲ್ಲ, ಬೀಜಕ್ ಬೀಜಕ್ ಬೀಜಲ ಬೀಜಕ್, ಓಕೆ, ಬೀಜಕ್ ಬೀಜಕ್ಕೆ ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಆ ಗ್ರಂಥದ ಹೆಸರು ಬೀಜಕ್ ಅಂತ. ಆ ಬೀಜಕ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತೀವಿ. सो बीजक नाम से संकलित है, जिनके 3 भाग में विंगडित किया गया है, विभाजित किया है, साकी, सबक और रवैनी, इसे 3 भागों में हम देख सकते हैं बच्चों. आइए बच्चों, आज हम भी कबीरदास के दोहे को क्या क्या भाव है, क्या क्या नीति परक मूल्य को यह समझाया गया है, उस पर थोड़ा सा झलक आज जाए. ठीक है, आइए, कैसा गाओगे आप? गाओगे? गाओगे? यस. शुरू करेंगे? शुरू करेंगे? ऐसी बानी बोलिए, ऐसी बानी बोलिए, मन का खोए, मन का खोए, ऐसी बानी बोलिए, ऐसी बानी बोलिए, मन का खोए.
जाके हृदय सांच है, जाके हृदय सांच है, ताके हृदया बड़ा भया तो क्या भया, बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पंक्ति को छाया नहीं, पंक्ति को छाया नहीं, फल लागे अति दूर, फल लागे अति दूर, दुख में स्मरण सब करे, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में स्मरण करे, जो सुख में स्मरण करे, तो दुख काहे होय, दुख काहे होय। यस, कौन गाएंगे? जरा आगे गाएं। कौन गाएंगे? आ सकते हैं इधर? हम गाएंगे अभी? ठीक है, आओ। ममता जी ने गाएंगे, गाओ ममता जी। ऐसी बानी बोलिए मन का खोय, औरन को शीतल करे आपको शीतल होय, सांझ बराबर तप नहीं झूठ बराबर पाप, जाके हृदय सांझ है ताके हृदय आप, बड़ा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर, पंक्ति को छाया नहीं फल लगे आती दूर, दुख में सुमरिन सब करे सुख में करे ना कोई, जो सुख में सुमरिन करे तो दुख काहे होय। Good book. ऐसी बानी बोलिए मन का आपका कोई, औरन को शीतल करे आपको शीतल होय, सांझ बराबर तप नहीं झूठ बराबर पाप, जाके हृदय सांझ है ताके हृदय आप, बड़ा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं फल लगे अति दूर, दुख में सुमरी सब करे सुख में करे न कोई, जो सुख में सुमरी करे तो दुख काहे होय। ऐसी बानी बोलिए मन का कोई, औरन को शीतल करे आपको शीतल होय, सांझ बरबर तप नहीं झूठ बरबर पाप, जाके हृदय सांझ है ताके हृदय आप, बड़ा भैया तो क्या भैया जैसे पेड़ खजूर, पंछी को छवि नहीं फल छाया नहीं फल लगो अति दूर, दुख में सुमरीन सब करे सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख करे कोई।
ऐसी बानी बोलिए मंगा और तो शीतल करे आँखों शीतल हो सच बराबर नहीं झूठ बराबर हो जाके लीजिए सब है ताके लीजिए आप बड़ा बड़ा तो क्या बड़ा जैसे एक खजूर पंक्ति को छाए नहीं फल लगे आती दूर दूसरे दूसरे सब करे सुपने जो सुपने समझ करे तो मुझ में क्या होए ऐसी बनी बोलिए मन का औरन को शीतल करे आपको शीतल होए सांच बराबर तब नहीं झूठ बराबर का जाके हृदय सांच है जाके हृदय आप बड़ा बया तो क्या बया जैसे पेट खजूर पंथी को छाया नहीं फूल लागे आती दूर फल लागे आती दूर दुख में सुमरन सब सुख में करे ना कोई जो सुख में सुमिरन करे तो दुख कोई ऐसी बानी बोलिए बता कोई औरत को शीतल करे आपको शीतल कोई सांझ बराबर तब सही झूठ बराबर पाप जाके हृदय सांझ है ताके हृदय आप बड़ा बया तो क्या बया जैसे पेट खजूर पंथी को चाय नहीं फल लगे आती दूर दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई जे जो सुख में सुमिरन करे तो दुख कहे कोई बोलिए मन का कोई और सर करे आपको सुधार गई सांस बराबर शासन की झूठ बराबर का जाके हृदय सांस है ताके हृदय आप बड़ा भाई तो क्या भाई जैसे पेट खजूर पंथी को चाय नहीं फल लगे आती दूर दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई तो सुख में सुमिरन करे तो दुख खाई कोई ऐसी बानी बोलिए मन का आपा कोई औरत को मितल करे आपको मितल होए सांस बराबर तब नहीं झूठ बराबर पाप जाके हृदय सांस है ताकि हृदय आप बड़ा भया तो क्या भया जैसे पेट खजूर पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर दुख में सुमिरन सब करे सुख में करे होए जो सुख में सुमरन करे तो दुख काहे होए ऐसी बानी बोलिए मक्का आपा कोई औरन को शीतल करे आपा शीतल कोई साथ बराबर आप नहीं दूर बराबर आप जाके हृदय साथ है सब हृदय आप बड़ा भया तो क्या भया जैसे पेट खजूर पंथी को
गलती को चाहे नहीं पर लगे अति दुख दुश्मनी सिमरन सब करे सुख में करे ना कोई जो सुख में सिमरन करे तो दुख कहे कोई। शीतल करे क्या बढ़िया पढ़ा आपने। शर्म आ रही है, शर्म आ रही है। चलो Yes, so ಮಾತು ಹೇಗಿರಬೇಕು? ಬಾಣಿ ಬಾಣಿ ಮೀನ್ಸ್ ವಾಣಿ, ಬಾಣಿ ಮೀನ್ಸ್ वाणी वाणी। ठीक है, कवि कबीरदास जी ने कहता है कि वाणी कैसी रहना चाहिए। वाणी किस वचन, बोल बोल कहते हैं, वचन कहते हैं, बात कहते हैं। Yes.
ವಾಣಿ कैसे लेना चाहिए ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಭಾಷಾ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮುನಿದರೆ ಏನು ಮುನಿದರೆ ಮುಟ್ಟಿದರೆ ಮುನಿದರೆ ನುಡಿ ನುಡಿ ಮುನಿಯಲ್ಲ ನುಡಿದರೆ ಮುತ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು ನುಡಿದರೆ ಮಾಣಿಕ್ಯ ದೀಪ್ತಿಯಂತಿರಬೇಕು ನುಡಿದರೆ ಸ್ಫಟಿಕದ ಸಲಾಕೆಯಂತಿರಬೇಕು ನುಡಿದರೆ ಲಿಂಗ ಮೆಚ್ಚಿ ಹೌ ಹೌ ಎಂದಿರಬೇಕು ಅಲ್ವಾ? ನುಡಿಯೊಳಗಾಗಿ ನುಡಿಯದಿದ್ದರೆ ಪೂರ್ಣ ಸಂಗಮ ದೇವ ಎಂತೊಡೆಯೋನಯ್ಯ ಅಂತಿದೆ. ಎಂತೊಡೆಯೋನಯ್ಯ ಅಂತಿದೆ ಅಲ್ವಾ? ಸೋಮಕ್ಕ ನುಡಿದರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಅಲ್ವಾ? ಹೆಂಗ್ ನುಡಿಬೇಕು ಸರ್? नुड़ियों में सुलभना बिना नुड़ती आप सभी बात करते हैं वाणी बोलते हैं. सो आपकी भाषा सुनेंगे तो आपा सुप्रभाता बहुत बढ़िया रहता है. कबीरदास कहता है ऐसी वाणी बोलिए मन का आपा होय. आपा आपा मीन्स अहंकार. दर्प ईगो बोलते हैं. सो दर्प अहंकार को मिटाना है. हमारा वाणी कैसे रहना चाहिए? सो ऐसे वाणी बोलना चाहिए. अगर मीठी मीठी वाणी बोलकर ಕ್ರಿಯಾತ್ಮಕ ಮಾತನಾಡಿ ಆ ಅಹಂಕಾರದ ಕಾರಣವಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಮನಸ್ಸನ್ನ ಕಲಿಸಬೇಕು. उनका ಮನಸ್ಸನ್ನ ಕಲಿಸಬೇಕು. ಅಹಂಕಾರವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು. जो अहंकार को दूर करना है, आपा को दूर करना है, तो हम कबीरदास जो कहते हैं मीठी मीठी वाणी से ही उसको अहंकार को दूर करने का प्रयास करना चाहिए. और को शीतल करे आप हो शीतल भरे. और मीन्स दूसरों को औरन. तो दूसरों को शीतल करना, शांत करना. दूसरों को हम शांत करेंगे तो स्वाभाविक रूप से हम भी शांत हो जाएंगे. ನಾವು ಬಿಡಲ್ಲ ಅಹಂಕಾರ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಶಾಂತಿ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲೂ ಕೂಡ ಆ ಅಹಂಕಾರ ಹೋಗಿ ಮತ್ತಷ್ಟು ಸಿಗುತ್ತೆ, ಶಾಂತಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಗಾಂಧೀಜಿಯ ಮಂತ್ರ ನಿಮಗೆ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಹುಡುಗಿ ಹೆಸರು शांति का गांधी जी का एक आदर्श है. शांति शांति सब शांति शांति अल्लाह शांति क्रांति फिल्म ಹೆಸರು अल्लाह. मतलब हम शांत स्वभाव ये आप नहीं कहना चाहते हैं, स्वभाव के बारे में बता रहे हैं. यहाँ मानव के स्वभाव के बारे में बता रहा है. तो हम लोग ऐसे रहता है, एक जैसे शांत स्वभाव रहता है, सौम्य स्वभाव का रहता है, यानी पूर्ण स्वभाव का रहता है, अहंकार का स्वभाव रहता है. सो पूर्ण स्वभाव दर्प से चलने वाले, अहंकार से जीने वालों को कैसे उसको मोल्ड करना है कि हमारे बातों से नुड़ी से ही उसको बदलाव लाने का प्रयत्न करना है. मात्रದಿಂದಲೇ ಆ
कबीरदास को इसलिए कहा है कि वाणी के डिक्टेटर कबीरदास ಅವರು ಯಾಕೆ ಅವರನ್ನ ವಾಣಿ ಮಾತನಾಡಲ್ಲ ಮಾತಿನ ಸಂಪಾದಕರಿದ್ದಾರೆ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಏನೇ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಂಡಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಅವನು ತನ್ನ ನುಡಿಗಳ ಮುಖಾಂತರನೇ ಸಮಾಜವನ್ನು ಬದಲಾಯಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ ನಾವು ಕೂಡ ಇನ್ನೊಬ್ಬನ ಬದಲಾಯಿಸಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನುಡಿ ಕಡೆ ಸರಿಯಾಗಿರಬೇಕು ನುಡಿಗಳು ಶುದ್ಧವಾಗಿರಬೇಕು ಹೇಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಮೆಚ್ಚುವಂತೆ ಇರಬೇಕು ನಿನ್ನ ಮೆಚ್ಚ ಹೌದೌದು ಇರಬೇಕು ದೇವರು ನಿಂಗಾದ್ರೆ ದೇವರಿಲ್ಲಿ ದೇವರು ಸಹ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡುವಂತಂದ್ರೆ ಮಾಣಿಕ್ಯ ದೀಪ್ತಿ ಅಂತಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಗೆ ಉಳಿದ ದೀಪ್ತಿ ಉಳಿದಲ್ವಾ ದೀಪ ಹೇಗೆ ಉಳಿದಿದ್ದಲ್ಲ ಹಾಗೆ ಪ್ರಕಾರವಾಗಿರಬೇಕು ಮಾಣಿಕ್ಯ ದೀಪ್ತಿ ಎಂದಿರಬೇಕು ಅಂತಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಸ್ಫಟಿಕದ ಸಲಾಕೆ ಎಂದಿರಬೇಕು ಅಂತಲ್ಲ ನೋಡಿ ಸಲಾಕೆ ರಾಡು ಹೆಂಗೆ ಕಟ್ಟಿದಲ್ಲ ಆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಇರಬೇಕು ತೂಕದ ಮಾತನ್ನ ಆಡಬೇಕು ಅಂತ ಮಾತನ್ನ ಆಡಿ ಎಲ್ಲರೂ ಮೆಚ್ಚಬೇಕು ಹಾಗೆ ಮೆಚ್ಚುವಂತೆ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳುವಂತ ಮಾತನ್ನು ಆಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಗ ಮನುಷ್ಯ ಯಾಕೆ ಅವನು ಶಾಂತ ಸ್ವಭಾವದಿಲ್ಲ ನೋಡಿ ಇದು ಅವನು ಶಾಂತರಾಗಿ ನಾವು ಇನ್ನಷ್ಟು ಶಾಂತರಾಗ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಬೀರದಾಸ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ सो जीवन में कभी मीठी वाणी बोलना चाहिए कभी कड़वा बात नहीं बोलनी चाहिए सो ऑपोजिट वर्ड है वो ऑपोजिट वर्ड सो मीठी कड़वा ಅಂದ್ರೆ ಕಹಿಯಾದ ಮಾತನಾಡಬಾರ್ದು ಸಿಹಿಯಾದ ಮಾತನಾಡಿ ಕಡವ ಅಂದ್ರೆ ಕಹಿಯಾದ ಮಾತನಾಡಬಾರದು ದುಃಖ ತರಿಸುವಂತ ಮಾತನಾಡಿ ಆ ಮನಸ್ಸನ್ನ ಬದಲಾಯಿಸಬೇಕು ಆದ್ರೆ ಹೇಗಿರಬೇಕು ಸಿಹಿಯಾದ ಮಾತಿನಿಂದಲೇ ಬದಲಾಯಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಅದಾಯ್ತಾ कैसी वाणी से बदलाव होना चाहिए कैसे वाणी से कैसे वाणी बोलना चाहिए मीठी वाणी बोलना चाहिए दूसरों में क्या रहता है आपा आपा करते क्या है आपा करते क्या है और किसके शांत करना चाहिए और करते क्या है दूसरा लोगों को हम क्या करना है शांत करना है दूसरा देखेंगे साच बराबर तप नहीं झूठ बराबर पाप ताके हृदय सांच है जाके हृदय आप ಇಲ್ಲಿ ತಪಸ್ಸಿನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಸತ್ಯ ನುಡಿಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಸತ್ಯ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ತಪಸ್ ಮಾಡಬೇಕು ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ತಪಸ್ ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲಿ ತಪಸ್ ಮಾಡದೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಸತ್ಯ ಕಬೀರದಾಸ ಹೇಳ್ತಾರೆ ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಪಸ್ಸು ತಪ್ ಮೀನ್ಸ್ ತಪಸ್ಸು ಸೊ ಸತ್ಯ ಹೇಳಕ್ಕೆ ತಪಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಸರಿ ಸತ್ಯ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ बराबर बार बार हम सत्य बोलना चाहिए तो तपस की जरूरत नहीं हम बार बार झूठ बोलते हैं वो पाप है वो पाप है पाप और पुण्य के बारे में बता रहे हैं पाप पुण्य पाप पुण्य सांच सच सो सांच झूठ ओके सच सांच मीन्स सत्य
असत सत्यम असत्य, सत्यम असत्य। देखिए बच्चों, सत्य बोलने के लिए तपस करने की जरूरत नहीं है। सत्य एक साधना नहीं है, वो मानव के प्रकार का गुण है। ಅದಕ್ಕೆ ಸತ್ಯ ನುಡಿಯುವುದೇ ದೇವಲೋಕ, ನಿತ್ಯ ನುಡಿಯುವುದೇ ನರಕಲೋಕ ಅಂತ ಬಸವಣ್ಣ ಹೇಳಿದ್ರು ಅಲ್ವಾ? ಸತ್ಯ ನುಡಿಯುವುದೇ ದೇವಲೋಕ, ನಿತ್ಯ ಅಂದ್ರೆ ಸುಳ್ಳು, ನಿತ್ಯ ನುಡಿಯುವುದೇ ನರಕಲೋಕ. ಸೋಮತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಲೋಕಕ್ಕೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ, ನಾವು ಸತ್ಯವನ್ನು ನುಡಿಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಸತ್ಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಸತ್ಯವನ್ನು ಹೇಳಿದೆ ಜಗತ್ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಸವಣ್ಣವರು ಕೂಡ ಸತ್ಯ ಮತ್ತೆ ನಿತ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರವನ್ನು ಮಂಡಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ ಕಬೀರದಾಸರು ಕೂಡ ಹೀಗೆ 15ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ 14ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಈ ನಡುವೆ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳಿ ಜನರವರ ಒಂದು ಮನಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಜಾಕೆ ಇರದೆ ಆಪ ಹೈ ತಾಕೆ, ಯಾರ ಹೃದಯವು ಚಂದಾಗಿರುತ್ತೋ. ಜಾಕೆ ಹಿರದೈ 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 ಅಂದರೆ ಹೃದಯ. ಯಾರ ಹಿರದೈ ಅಂದ್ರೆ ಹಿರ ಹಿರ ಅಂದ್ರೆ ಹಿರದೈ ಅಂದ್ರೆ ಹೃದಯ. ದಿಲ್ ದಿಲ್ ಹಾರ್ಟ್, ಹಿರದೈ दिल, ये दिल हार्ट यानी हृदय, उर उर हृदय हिया बोलते हैं, हिया उर दिल हृदय हम बोलते हैं. सो जिसके हृदय अच्छा रहता है, जिसके हृदय अच्छा रहता है, उन्होंने समाज में अधिकार रहता है. सो आपका हृदय भी अच्छा रहेगा. सो जिनके हृदय अच्छा रहेगा उनका हृदय भी अच्छा रहेगा. जिनके हृदय को बदलाव करेंगे हमारा हृदय भी अच्छा रहेगा. इसलिए बच्चों क्या करना है, हम दूसरों को बदलाव लाने का प्रयत्न को करना चाहिए. इसका हृदय को क्या करना है, हृदय में सच की सच्चाई की भावना से रहना चाहिए. कभी झूठ नहीं बोलना चाहिए. झूठ बोलेंगे तो हमें समाज में एक योग्यता नहीं मिलता है, अयोग्य समझ लेते हैं. बार बार झूठ बोलते रहता है, बहुत बुरा लोग है करके. सो बुरा लोग नहीं बनना चाहिए. तो हम हर कदम पर भी, हर वाणी पर भी सत्य बोलना जरूरी है. सत्य बोलने के लिए तपस्या नहीं होना चाहिए, वो सलाह नहीं चाहिए, वो हमारा हृदय की बात है. हृदय ही उसका तय करता है, जो हमारा मन से ही अच्छा होना चाहिए. झूठ कभी मत बोलिए करके यहाँ संदेश दे रहा है. ये दूसरा, बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लगे. यहाँ धन और संपत्ति, दौलत और अधिकार से लेकर अरे संपत्ति और दौलत और अधिकार को देख समाज में जो लोग में संपत्ति बहुत सारे हैं, कुछ लोग में अधिकार है, कुछ लोग दर्प करता है. उस लोगों को देखकर कबीरदास जी ने कहता है, हे मानव, हे मनुष्य, आप बड़े बन गए तो क्या फायदा है, क्या उपयोग है? मैं बहुत बड़ा लोग हूँ, मैं बहुत साकार हूँ, मैं अमीर हूँ, मेरे से कोई नहीं है. क्या फायदा है, क्या फायदा है? इसलिए कभी कबीरदास एक पेड़ को लेकर समझाने का प्रयत्न कर रहा है. खजूर के पेड़ को लिया है,
खजूर के पेड़ का उदाहरण लेकर कहते हैं कि बड़ा बया तो क्या बया जैसे पेड़ है। तो खजूर के पेड़ बढ़ता गया बढ़ता गया बढ़ता गया, बढ़ गया, आगे बढ़ गया, बहुत लंबा बढ़ गया और फल भी छोड़ दिया। कई तीर्थयात्री ने काशी को कहाँ गए थे, वहां से थक कर आया तो बहुत धूप था, बहुत धूप था। उस धूप में क्या हुआ, उस थक गया, सुस्त हो गया, थक गया था। तो उसके लिए छाया होना चाहिए था, उसके लिए छाया होना था। छाया मीन्स जो खाने के लिए फल चाहिए था, भूख लग रही थी, चल कर ही मुझे भूख लग रही थी, खाने को फल होना था और छाया होना था। आते वक्त गया, वो एक पेड़ के पास गया, पेड़ के पास बैठा तो छाया भी नहीं, पेड़ भी नहीं, फल भी नहीं। देखते हैं बहुत लंबा है, चढ़ने के लिए फल है, चढ़ने के लिए नहीं हो रहा है। चाहिए सब पेड़ दूसरों के लिए मुझे नहीं हुआ तो रहना तो क्या जरूरत है, रहने का जरूरत क्या है, क्या फायदा है। इसलिए समाज के उन्नत वर्गों को लेकर कहता है अधिकार रहने पर क्या फायदा है, संपत्ति रहने से, धन संपत्ति रहने से क्या फायदा है, उसका उपयोग दूसरों को होना चाहिए। अधिकारों को दूसरों को अधिकार देना था, संपत्ति तो दूसरों को परोपकार के रूप के लिए उसको उपयोग करना था। ये नहीं ना कि इसलिए कहीं कहना चाहते हैं बड़ा गया तो क्या गया जैसे पेड़ खजूर, पंक्ति को छाया नहीं और फल लागे। पंक्ति को छाया नहीं, पंक्ति मीन्स जो ದಾರಿ ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ದಾರಿ ತಿರುಗಿ ಹಾಕಿರುವುದಕ್ಕೆ ಅವರು ನಡೆದು ಬಂದಾಗ ಅವರು ಹಣ್ಣಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅಲ್ವಾ? ಬಲವಾಗಿ ಬೆಳೆದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ? ಇದನ್ನು ನೆರಳಾಗಿರು, ಇದನ್ನು ಅಣ್ಣ ದಾನಿಯಾಗಿರುವಂತ ದಾನ ಮಾಡುವ ಗುಣಗಳಿರಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ದಾನವಂತರಾಗಬೇಕು, ಸಹಾಯವಂತರಾಗಬೇಕು, ಇದನ್ನು ಉಪಯೋಗವಂತ ಆಗುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಬೇಕು. ಹೀಗೆ ಮರ ಬೆಳೆದ ಬೆಳಿಬಾರ್ದು, ಮರ ಬೆಳೆಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯವಾಗಬೇಕು, ಪರೋಪಕಾರವಾಗಬೇಕು. ಅಂಥ ಗುಣಗಳನ್ನ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎಂದಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಸದೋಷ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡೋದಂದ್ರೆ ನಮ್ಮಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಸಹಾಯ ಕೇಳಿದಾಗ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡುವಂತ, ಬೇರೆ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಾಗ ಸಹಾಯ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕು. ಆ ನಿರಂಜನ ಅವನು ಸರಿ ಇಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಅವತ್ತ ದುಡ್ಡಿದೆ, ಹಣ ಇದೆ, ಧನವಿದೆ, ಅಧಿಕಾರ ಎಲ್ಲ ಇದೆ, ಅವ್ರ ಪಕ್ಕಮೇ ಆಂಟಿನಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡಿಲ್ಲ, ಪಕ್ಕಮೇ ಅಂಕಲೇ ಸಹಾಯ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಸತ್ತಾಗ ಅದು ಯಾರು ಬಲ್ಲ ಕಂಡ್ರಿ, ಅವ್ರ ಅಹಂಕಾರಕ್ಕೆ ನೋಡಿ ಸತ್ತಾಗ ಯಾರು ಬರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಫಿಲಮ್ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನೋಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಫಿಲಮ್ ಅಂತ ಯಾವ್ದ ಭೂತಯ್ಯನ ಮಗ ಅಯ್ಯೋ ಅಂತ ಫಿಲಮ್ ಇದೆ. ಭೂತಯ್ಯನ ಮಗ ಅಯ್ಯೋ ಅಹಂಕಾರ ಮಾಡಿ 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 ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ತೋಗ್ತದೆ. ಆ ಊರಿನ ಜನರು ಒಬ್ರು ಸಹ ಆತನ ಹಿಂದೆ ಬರಲ್ಲ. ಮಗ ಒಬ್ಬನೇ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ, ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅದೇ ಅದೇ ಊರಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಳ್ಳೆ ಜನರಿಗೆ ಒಡನಾಟ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾರೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ತಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹಿಂದೆ ನೂರಾರು ಜನಸಂಖ್ಯೆಗಳು ಬರ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಎತ್ತರವಾಗಿ ಅವ್ರು ಮಾಡಿರುವ ಪರೋಪಕಾರಗಳಿಂದ. ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳು ಹೇಳೋದು, ನಾವು ಮಾಡುವ ನುಡಿ ನಡೆ ಸತ್ಯ ವಿಚಾರಗಳಿಂದ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ನಾವು ಜನ ಬರ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಹೊಗಳ್ತಾರೆ. ಅಧಿಕಾರ, ಅಹಂಕಾರ, ದರ್ಪ, ಸಂಪತ್ತು ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ನೀನು ಹೇಗ್ಬೇಕಂದು ನಡೆದಿದ್ದೇ ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದೆ ಅಂತ ಆಗಬಾರ್ದು. ಸೊ
ಅನ್ನುವಂಥ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾದ್ರೆ ನಾವು ಹುಟ್ಟಿದಕ್ಕೂ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕಬೀರದಾಸ್ ಅವರು ತುಂಬಾ ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಉತ್ತರಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತದೆ, ಸಂಕಟ ಬಂದಾಗ ವೆಂಕಟರಮಣ ಗಾದೆ ಹೇಳಿದಲ್ಲ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಸಂಕಟ ಬಂದಾಗ ದುಃಖ ದುಃಖ ದುಃಖ. ಸಂಕಟ ಬಿಡದಿರೋದು ಸಾಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಾಗ ಓದಿಲ್ಲ ಅವರು ದೇವರು. ಅದೇ ಹುಟ್ಟಿದಾಗ ಸುಖ ಇದೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಸುಖ ಇದೆ, ಸುಖ ಇದೆ, ನಾನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದು ಆ ಭಗವಂತ ಅಹಂಕಾರ ಪಡ್ತೀವಿ. ನಾನು ಸಂಪಾದಿಸಿದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದ ಆ ಕಲ್ಲು ಹುಟ್ಟಿದಲ್ಲಿ ಆ ಕಲ್ಲು ನಾನು ಸಂಪಾದನೆ ಕಲ್ಲಿಗೆಲ್ಲ ದೇವರಿಗೆಲ್ಲ ಬಿಡ್ತೀನಿ. ಅದೇ ದೇವರು ಮನೆ ದುಃಖ ಪಡ್ಬಿಡ್ಲಿ, ಭಗವಂತ ಏನ್ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದಪ್ಪ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾಕಪ್ಪ ಉಳಿಸು ಈ ಕಟ್ಟಿದ್ದ ಪಾಪ ದೇವಾ ದೇವಾ, ತಪ್ಪಾಯಿತು, ಕ್ಷಮಿಸಿ. ನಾವು ಮನುಷ್ಯರು ನರಗಳು ಈ ನರವನ್ನ ಕ್ಷಮಿಸ್ತದೆ. ಒಮ್ಮೆ ಈ ಕಟ್ಟಿಂದ ದೂರ ಮಾಡ್ತದೆ ತಾಯಿ ಅಮ್ಮ ಜಗನ್ಮಾತೆ, ನಿನಗೆ 100 ಮರಿ ಹೊಡುತ್ತೇವೆ ತಾಯಿ, ಈ ಕಟ್ಟಿನ ದೂರ ಮಾಡ್ತಾಯಿ. ನಿನಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವನ್ನು ಮಾಡಿ ಸಾಕುತ್ತೇನೆ ಅಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತೀಯ, ಈ ಕಟ್ಟಿನ ದೂರ ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳ್ತೀಯ. ನೋಡಿ, ದೇವರಿಗೆ ಏನು ಕೊಡ್ತೀರ? ಲಂಚ ಕೊಡ್ತೀರ, ಇದು ತಿನ್ನಕ್ಕೆ ದುಡ್ಡಿಲ್ಲ, ಭಗವಾನ್ ಬೆಳೆದಿದ್ಯಾ, ಕಿರೀಟ ಮಾಡ್ತೀನಿ 100 ಬೆಳೆದಿದ್ದೀರ, ಇನ್ನ ಬಂದಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ದುಃಖಮೇ ಸುಮರಿನ ಸಾಕ್ತಾರೆ, ಸುಖಮೇ ಕರ್ಣ ಕಾಯಿ. ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಭಗವಂತ ಭಗವಂತ ಕಾಪಾಡು, ಭಗವಂತ ಕಾಪಾಡು ಕಾಪಾಡು, ಆ ದೇವರನ್ನ ಸುಮರಿನ್ ಕರೆ. ಸುಮರಿನ್ ಅಂದ್ರೆ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡೋದು, ನೆನಪು ಮಾಡ್ಬೋದು. ಅದೇ ಸುಖ ಇದ್ದಾಗ ಆ ಭಗವಂತ, ಯಾರ ಭಗವಂತ? ನಾನೇ ಭಗವಂತ. ಅದಕ್ಕೆ ಭಕ್ತ ಪ್ರಾಣದ ಬಿಡಿದ ದೇವರು ಯಾರು? ನಾನು ದೇವರು. ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ದೇವರಿಲ್ಲ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ. ಯಾರು? ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು. ಒಬ್ಬೊಬ್ಬರಲ್ಲೇ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ನಾನೇ ದೇವರು, ನನ್ನನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಈ ಪ್ರಪಂಚ ದೇವರೇ ಇಲ್ಲ, ನನ್ನನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ. ಅದೇ ಆತನ ಮಗ ಪ್ರಹ್ಲಾದ ಹೇಳ್ತಾನೆ, ಭಕ್ತ ಪ್ರಹ್ಲಾದ, ಅಪ್ಪಾಜಿ ಸಕಲ ಜೀವರಾಶಿಗಳಲ್ಲಿಯೂ ದೇವರಿದ್ದಾರೆ, ಸಕಲ ಜೀವರಾಶಿಗಳಲ್ಲಿಯೂ ದೇವರಿದ್ದಾಗ ಅವನಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದು, ಯಾರು? ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು. ಈ ಕಂಬದಲ್ಲಿರುವನೇ, ಆ ಕಂಬದಲ್ಲಿರುವನೇ, ಈ ಕಂಬದಲ್ಲಿರುವನೇ, ಇವನು ಅಪ್ಪಾಜಿ. ಇದರಲ್ಲಿರುವನೇ ಇವನು ಅಪ್ಪಾಜಿ, ಇದರಲ್ಲಿರುವನೇ ಇದರಲ್ಲಿರುವುದು ಅಪ್ಪಾಜಿ, ಇವಳಲ್ಲಿರುವನೇ ಇವನು ಅಪ್ಪಾಜಿ. ಅಲ್ವಾ ಅಲ್ವಾ? ಆಗ ಇದು ಅಂದಾಗ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ಅಂತಾನೆ, ಕೇವಲ ಕಂಬ. ಆಗ ಯಾರು ರುದ್ರ ನರಸಿಂಹ ಬಂದು ಅಲ್ವಾ? ಆಗ ಆ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪುವಿನ ಒಂದು ದೇಹವನ್ನ ಸೀಳಿ ತನ್ನ ಕೊರಳಿಗೆ ಹಾಕಿಕೊಂಡನು.
ಅಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದಾಗ ದೇವರನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಸುಖದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸುಮ್ಮನೆ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ಮೃತಿ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಭಗವಾನ್ ದುಃಖವಂತ ಅದೇ ಸುಖ ಕೊಟ್ಟಾಗ ಪೂಜೆ ಮಾಡು, ಅಮ್ಮ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಮ್ಮ, ಈ ಹಂಗೆ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ತಾಯಿ, ಇದು ಭಕ್ತಿ ಇರಲಿ, ಭಕ್ತಿ ಇರಲಿ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ ಯಾರು ಸುಖ ದುಃಖದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೋ, ದೇವರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ, ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸುಖವಾಗೇ ಇರ್ತಾರೆ. ಸುಖ ದುಃಖದಲ್ಲಿ ದೇವರ ಯಾರು ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೋ, ಕೇವಲ ದುಃಖ ಬಂದಾಗ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಲ್ಲ, ಸುಖದಲ್ಲಿಯೂ ಸ್ಮರಣೆ ಸುಖದಿಂದ ನಾವು ಮಾಡಬೇಕು. जो सुख में स्मरण न करे तो दुख काहे होए. ಈ ಸುಖದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಈ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದ್ದೆ ಆದರೆ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ದುಃಖನಿಗೆ ಬರುವುದೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನ ಈ ಕವಿ ತುಂಬ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ತಮ್ಮ ಜೀವನದ ಒಂದು ಅನುಭವಗಳಿಗೆ ನೀತಿಯನ್ನ, ಜೀವನ ನೀತಿಯನ್ನ, ಭಕ್ತಿ ರಸವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಗುಣಪಡಿಸುತ್ತಾರೆ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸುಖ ದುಃಖವನ್ನು ಎರಡೂ ಸಮವಾಗಿ ಹಂಚಿಕೊಂಡು ದೇವರನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದಂತ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿಗೆ ದೋಹೆಯನ್ನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅರ್ಥ ಆಗಿದೆಯಾ? ಅರ್ಥ ಆಗಿದೆಯಾ? ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ वाणी के डिक्टेटर किसे कहते हैं? कबीरदास। कबीरदास ने एक ग्रंथ है, ग्रंथ का नाम क्या है? वेरी गुड। कौन सा है? वेरी गुड। सो जो में क्या पाप है? जो में क्या पाप है? झूठ बोलना पाप है। कबीरदास किस पेड़ के बारे में बताया है? उदाहरण दिया है खजूर। ओके, खजूर। हम कब